नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर आज आहे आमच्या गावची जत्रा झालेली आहे सुरू. तर आज आहे आमच्या गावामध्ये भैरवनाथ आणि जोगेश्वरीचं लग्न. त्यामुळे सकाळ बसलेलं लिटरली आईने 6 वाजता, आई तर 5 वाजताच उठून बसले आणि आम्ही तरी 6 वाजता उठलो. 6 वाजल्यापासून आमचं चाललंय हे झाड ते कर, ते झाड ते कर. छान असा मी व्ह्यू वगैरे घेतला आणि आत्ता आहे ना आम्ही सगळ्यांना आता आवरलंय, नाश्ता वगैरे करणार आहे आणि त्यानंतर बघू काय होतं. आणि आज आपली सत्यनारायणाची छोटीशी पूजा पण आहे. तर अजून आमचे काका यायचे आहेत, बापू काका, ते आले की मग पूजा सुरू होईल. होय आई, आज पोळ्याचा स्वयंपाक ना सगळा. आईने काय हे काय डाळ शिजत घातली ना. हो, डाळ शिजवली, कणिक भिजवली. आता पुरणपोळी, आमटी, कुरडई, पापड, भजी, बटाट्याची भाजी असं आमच्याकडं असतं. म्हणजे सगळ्यांकडेच असतं युजली. काहींकडे मेथीची भाजी पण असते, आहे की नाही. आपण बटाट्याची करतो त्याच्या जागी, मेथी भेटत नाही सहसा म्हणून मला चहा ठेवलाय. दादांचे ते केस कापाय त्यांना पण द्यायचं. दादांचे आमचे डेंटिंग पेंटिंग चालू आहे, थांबा दाखवते. तर दादांची केस कापायची चालू आहेत इकडं छानशी अशी. का दादा दादा आपले शांत बसले तिकडं निवांत, त्यांचे केस कापायचे चालू आहेत. आणि दादांचे केस आहेत ना, पहिले हे काका आहेत ना ह्यांचे पप्पा कापायचे नाही, त्याच्यानंतर आता हे काका कापायला लागलेत. हे काका आणि दादांना आहे ना डोक्यामध्ये जखम आहे ना, त्याच्यामुळे पुण्यामध्ये कोणी सुद्धा मोस्टली त्यांचे केस कापत नाही. ह्या काकांना सगळं माहीत झालंय, त्याच्यामुळे ते व्यवस्थित चालू असतं त्यांचं केस कापायचं. काका काय म्हणताय बाकी? गडबड. लकी कसं आहे, तुमच्यावरती लक्ष ठेवायचं काम चालू आहे तिकडे बसून. हात लावून देत नाही, खुर्चीला हात लावला मी. लकू काय ग, काय करते तू? हा कुत्री बघते का? या सगळ्यांनी नाश्ता करायला बिस्किट आणि चहा. होय आई, आईने नाही केला. आईने आज नाश्ता केला नाही कारण की आज तुझा उपवास आहे. आणि त्याला मी पण 5 मिनिटात नाश्ता उरकणार आहे कारण की आमचे बापू काका आलेले आहेत पूजा करण्यासाठी. चलो ते उचल रे. यात्रा चालू झाली आहे. आता जस्ट मी बसले होते निवांतमध्ये, तर कोण आले माहिती का, दाखवू का तुम्हाला कोण आले? एकच मिनिट. ते म्हणजे आमच्या घरी येत ना यात्रेत नेहमी पोलीस येतात. मागच्या वर्षी पण आले होते आणि या वर्षी पण आलेत. साडेवालीत मला लग्नाला जायला. आमच्या सासऱ्याचं लग्न जेवण लय केले म्हणा, बाजरीच्या पोळ्या बिळ्या आहेत म्हणा, मिठाचे लाडू आहेत, लिंबूचा शिरा आहे म्हणा, चवदार जेवण आहे. लग्न आमच्याकडे, खर्च तुमच्याकडे आहे. बर मग सासू कलेक्टर आहे, बायको फौजदार आहे, मी हवालदार आहे, सासरा आयुक्त आहे. मी पण आता जिल्हा तालुक्यात कुणाला भेट नाही, फक्त बायकोला भेटतो. गावाला बारी बायको जारी. दरवर्षी आमच्याकडे न चुकता येतात पोलीस काका. यात्राचा बंदोबस्त, यात्रेचा बंदोबस्त करायला 2 पोलीस आणि 40 गाड्या आणले ते. बापरे, ठेवत नाही. काल माझ्या बर्फाची फॅक्टरी लागली, 40 कोटीची नुकसान झाली. आई शपथ. पेट्रोल टाकून विजवून आलो, त्यात फायदा. बर, पेट्रोल तर महाग झाले आता. इराणवरून जाऊन आणलं. इराणवरून आणलं वे? कसं आणलं इमानाने? सासू कलेक्टर आहे ना माझी, पोतीने भरून आणलं. हा मग काय. असं का? धाक
तर मी छानशी अशी रेडी झालेली आहे, ते म्हणजे भैरवनाथ आणि जोगेश्वरीच्या लग्नासाठी. आणि चला तर सोनू पुढेच गेलाय. सोनू गेला शूट घेण्यासाठी. तो बोलला की मी ऑलमोस्ट शूट वगैरे घेतो. तर बोललं ठीक आहे तू शूट वगैरे घे. मी तोपर्यंत तयार झाले. कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. आउटफिट नक्की सांगा कसं वाटतंय. ऊन खूप आहे आता तिकडे गेलं मजा येणार. चला. हा माझ्या वर्गातील माझ्या मामाची मुलगी आहे ज्ञानोदा. उद्या पेपर येत आणि आज इथं वय लग्नाला. अभ्यास झाला का उद्याच्या पेपरचा? नाही. करायचा. मग यात्रा. तर आता आलो आम्ही लग्नाला आणि इथे आले. इथे आपले खूप छोटे छोटे क्यूट क्यूट फॅन भेटायला लागलेत, म्हणजे आपली फॅमिलीच. तर त्यांच्यासोबत फोटो व्हिडिओज घेतले छानसे. आता इथे थांबलोय. भयंकर ऊन आहे, उन्हामध्ये थांबलोय. सुरू झाले आता मंगलाष्टका. स्वतः तुकाराम काका. कशाला आता बघा लग्नावरनं घरी आलोय. काय प्रेम आहे आमच्या आई डॅडींचं. बघा बघा ते गाणं टाकलं पाहिजे. तेरे माथे का टिलक लकीला लावा लकीला. काय केलं पप्पानी? गुलाल लावला पप्पानी. लोकूच्या पप्पानी गुलाल लावलं. गुलाल गुलाल ड्रेसवर उडी नाही घ्यायची. बघू कसं लावलं गुलाल. कसं लावलं? असं लावला. असं कसं कसं केलं? माझं बाळू केलं ना. माझं बाळू है ना. तर आज आलेत ते सोशली ऍक्टिव्ह नाही म्हणतात ते. तर आज आलेत अभिजित सर, आपले पॉकेट कॅफेचे ओनर आणि आईचे काय म्हणतात फ्रेंड, स्कूलचे ना. हा स्कूलचे फ्रेंड आहेत आणि पहिल्यांदा आलेत घरी. म्हणजे माझ्या मी असल्यापासून 22 वर्ष कंप्लीट झाले. मला तर 22 वर्षात पहिल्यांदा हा घरी आलाय. काय मग अभिजित सर बाकी माझ्यासाठी काय म्हणतात, मी ऑलमोस्ट 25 वर्षांत या भागात आलो असेल. लिटरली जो काय आलो असेल तर 2000च्या आधीच आलो असेल. मला त्याच्यानंतर म्हणजे मी एकदम असा हा. तुम्ही एकटेच आलात? एकटाच आलो मी. तर अभिजित सर आले होते आणि खूप दिवसांनंतर आले होते ते. पहिल्यांदा फर्स्ट टाइम घरी आले. पॉकेट कॅफेचे ओनर आहेत ते. छानशा गप्पा वगैरे मारल्या आणि आता मी निवांत असे पडलेच होते तेव्हा इकडे बघा आमचा केदार आला आहे. माझ्या काकाचा मुलगा आहे हा. आणि काय सोनू ह्यांचा खूप धिंगाणा चालला आहे. मस्त चालला धिंगाणा आहे ना. शांत बसला आता, नाही तर ह्यांचे धिंगाणे चालू होते चांगले. चला आता खाली जाऊया.